पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं टीकास्त्र। महाविकास आघाडी सरकारनं वर्षभरात केवळ स्थगिती देण्याचं काम केलं, फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप। अर्णव गोस्वामी आणि कंगना राणावत प्रकरणी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। चिरडण्याची भाषा फार काळ टिकणार नाही। जनतेचा विश्वासघात करून आलेले हे सरकार आहे। राष्ट्रपती राजवटीची आमची मागणी नाही। माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की राष्ट्रपती राजवटीची आमची मागणी नाही, मात्र सत्तेचा गैरवापर केला असा आरोप त्यांनी केला। नेमकं काय म्हणाले फडणवीस पाहूया। मुख्यमंत्र्यांची मुलाखत ही केवळ टीका टिप्पणीमध्ये केली आणि आश्चर्य आहे, महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी यापूर्वी पाहिले नव्हते। असं कधी होत नव्हतं। म्हणजे मुख्यमंत्री संयमी आहेत असं मी ऐकलं होतं आणि गेल्या 5 वर्षात अनुभवलं होतं। पण मग ते दसऱ्याचं भाषण असो की कालची मुलाखत असो, मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला शोभणारं वक्तव्य हे त्यांनी केलेलं नाही। भाजपचे राज्य उपाध्यक्ष किरीट सोमय्या आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। राष्ट्रपती राजवटी संदर्भात एक मोठा खुलासा केला आहे किरीट सोमय्याजी की राष्ट्रपती राजवट राज्यामध्ये लागू केली जाणार नाही, मात्र सत्तेचा गैरवापर केला गेला आहे। खरं म्हणजे ठाकरे सरकार फक्त लूटमार करते आणि त्या लूटमार पासून लोकांचं लक्ष दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी उद्धव ठाकरेजी आणि त्यांचे सहयोगी संजय राऊत स्टंटबाजी करून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करतात। मग कधी राष्ट्रपती राजवट म्हणतात, कधी पीओके म्हणतात। देवेंद्र फडणवीसने मुद्देच सांगितले की या वर्षी तुम्ही काय केलं। आता मी आज एक 10 प्रश्न उद्धव ठाकरेजींना विचारले। एफिडेव्हिट आपण भरलं ना स्वतः, त्यात खोटी माहिती का दिली जमिनीची? त्याचा मी राष्ट्रपती राजवटचा त्याचा आणि सीबीआयचा का संबंध? 2.5 कोटीची जमीन 900 कोटी तर उद्धव ठाकरेजींनी घेतली ना, महापालिकेचे पैसे जाणार। तर म्हणून कोविडचं जे देवेंद्रजींनी सांगितलं, मे 2019 मध्ये मुंबईत 7,000 मृत्यू झाले होते आणि मे 2020 मध्ये 14,000 झाले, हे ठाकरे सरकारची महापालिका सांगतोय। तर 7,000 मृत्यू कशामुळे वाढले? तर उद्धव ठाकरेंना त्यांनी महाराष्ट्र मागे नेलं आहे, बर्बाद करण्याच्या दिशेने जात आहे। त्यांचे शाहीर प्रताप सरनाईक त्या MMIDA उद्धव ठाकरे चेअरमॅन आहेत। त्यांचा दर महिन्याला सिक्युरिटी एजन्सीच्या नावाने 5-50 लाखाचा हप्ता घेतात आणि त्यांना मुंबई पोलीस 1 महिना झाला काही कारवाई करत नाही। तर त्यामुळे हे सरकार फक्त गोंधळ आणि घोटाळ्यात गेलेलं वर्ष। किरीट सोमय्याजी, पण या वर्षभरामध्ये राज्य सरकारनं कोणतंही चांगलं काम केलं नाही का? कारण विरोधी पक्ष म्हणून चांगल्या कामाचं कौतुकही केलं जातं आणि चुकीच्या कामावरती बोट ठेवलं जातं। मात्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे सरकारनं केलेल्या चांगल्या कामाचा एकदाही उल्लेख केला नाही। एक कापसाला जी मदत केली, कापसाच्या संदर्भात त्यांनी एक मागणी केली आणि सोयाबीनच्या उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी सरकारचं कौतुक केलं की त्यांनी त्याला अनुदान दिलेलं आहे, मदत केलेली आहे। काल उद्धव ठाकरेंची मुलाखत होती, त्यात त्यांना सांगायला संधी होती ना, त्यात त्यांनी फक्त दाखवून देणार, सीधा कर देगा तेरे को जेल में डाल दूंगा ही भाषा वापरली।
त्यांनी चांगली कामं केली म्हणजे काय केलं? कोविडच्या नावाने भ्रष्टाचार करण्याचं चांगलं काम केलं. पहिलाच निर्णय उद्धव ठाकरे सरकारचा काय होता? मुंबई मेट्रोच्या कामाला स्थगिती देणं. 1 वर्ष झालं, 1 इंच गेलं का काम ते पुढे नाही. दुसऱ्याची जमीन धापली आणि म्हणाला ही जागा मी मोफत देतो. 5,000 कोटी रुपयाचा खर्च वाढला तर कोण देणार? त्यांनी चांगली कामं केली ना. 2.5 कोटीचा प्लॉट 900 कोटीत घेण्याचं चांगलं काम उद्धव ठाकरे सरकारने केलं आहे. पण राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भामध्ये भाजपकडून काही बोललं जातं सातत्यानं. अशा प्रकारचा उल्लेख पत्रकार परिषदेमध्ये किंवा कार्यकर्त्यांकडून केला जातो किंवा अशा प्रकारची चर्चा राजकारणामध्ये होते. आता मात्र जर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जाणार नाही, तर यावर आता भाजपचे कार्यकर्ते शांत बसणार का की ते परत त्या संदर्भामध्ये चर्चा करत राहतील? भारतीय जनता पक्षाचा कुठल्याही नेत्याने राष्ट्रपतीची राजवटची बातच केली नाही. हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे करतात आणि मुद्दामून करतात. कारण की ते जे घोटाळे करतात, महाराष्ट्राचा बर्बाद करतायत, तिथून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी म्हणतात ओ राष्ट्रपती राजवट आहे, राष्ट्रपती राजवट. कोणी बोललं नाही, कोणी मागणी केली, तुम्ही त्यांचं वक्तव्य गांभीर्यानं घेतलेलं दिसतंय म्हणून तुम्हाला खुलासा करावा लागला असंही एक काँग्रेसकडनं प्रश्न विचारला जाऊ शकतो. सचिन सावंत आमच्या सोबत आहेत जोडलेले, त्यांना मी प्रश्न विचारतो. काँग्रेसचे प्रवक्ते राष्ट्रपती राजवट लागू करणार नाही, त्याची मागणी करणार नाही अशा प्रकारचा विधान केला आणि त्याचा वारंवार उल्लेख आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सचिन सावंत यांनी केलेला आहे. काय नेमकं कारण असावं? कसं आहे की यांचे दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे. गेल्या वर्षभरामध्ये सातत्यानं हे सरकार पडेल किंवा मग नंतर राष्ट्रपती राजवटीची भाषा करावी, सातत्यानं राज्यपालांकडे जाऊन यांचे नेते राष्ट्रपती राजवटीची मागणी करत होते. हे काही जनतेने त्या ठिकाणी जनता विसरलेली नाही. त्यामुळे आता इथं फडणवीस साहेब वेगळं बोलणार आणि यांचे नेते वेगळे बोलणार, हा जो काही दुतोंडीपणा भाजपचा आहे तो लोकांसमोर आहे ना. आता ज्या पद्धतीनं आता भाषा चाललेली आहे त्यांची, मला असं म्हणते की त्यांना ते म्हणते की धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले आहेत असं फडणवीस साहेब म्हणतात. आता कालावधीमध्ये सरळ सोटपणे उघड साम दाम दंड भेदाची भाषा ही पूर्ण महाराष्ट्रीय जनतेने ऐकली होती ना. तर त्यावेळेला मात्र कुठे गेला होता यांचा सुद्धा धर्म. त्यामुळे हे जे काही चाललेलं आहे, मला असं वाटतं काय की आज सांगावा आहे यांना विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली. ही याच कारणामुळे आली की 5 वर्षामध्ये तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार असेल, खोटेपणा असेल, जनतेची दिशाभूल असेल, जनतेवर झालेला अन्याय असेल. पण सत्तेचा कोणता गैरवापर सचिन सावंत केला? आणि फडणवीसांनी हा आरोप केलाय की सत्तेचा गैरवापर केलाय. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात त्यांची कोणतीही मागणी नाही, मात्र अर्णव गोस्वामी आणि कंगना राणावत प्रकरणी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला गेलाय. हा आरोप मान्य आपल्याला भाजपचा? मला असं वाटतं की अर्णव गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्या मागे यांचे बोलवते ज्यांनी भारतीय जनता पक्ष त्यांच्या इशाऱ्यावरती त्यांच्या स्क्रिप्टवरती हे लोक काम करतात. त्यामुळे त्यांचा पुळका अधिक प्रमाणामध्ये यांना आलेला आहे. जी कंगना राणावत मुंबईला पाकिस्तान होतं काश्मीर पडते, मुंबईचं अपमान करते, कापल्या म्हणते, त्यांना महाराष्ट्राचा अपमान करते. तिच्या मागे उभं राहणारे हे लोक जर असतील तर त्यांना महाराष्ट्र द्रोहच म्हणावं लागेल. मुख्यमंत्र्यांचा एकतरी पद्धतीनं त्याचा कारण देखील यांनी केला नाही. त्यामुळे वाटतं की महाराष्ट्राच्या सचिन सावंत यांनी उत्तर दिलंय किरीट सोमय्या यांच्या आरोपाला. देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवरती सुद्धा आरोप केले. गुपकर या जम्मू काश्मीर मधल्या समूहासोबत काँग्रेस गेली आहे, याचाच अर्थ असा होतो की शिवसेना हिंदुत्वाची भाषा करत असताना ते महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले, असा आरोप त्यांनी केलेला आहे. जनतेचा विश्वासघात करून आलेलं सरकार आहे असं म्हणाले देवेंद्र फडणवीस. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद. या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केलेली आहे. मात्र त्याला उत्तर देताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की कंगना राणावत आणि अर्णव गोस्वामी यांच्या आडून भाजप राजकारण करते आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते. राष्ट्रपती राजवटीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला. त्यावरही काँग्रेसचं म्हणणं असं आहे
की त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाच्या हाताळणीमध्ये हे सरकार सपशेल अपयशी झालं. ही तर खरोखर मी असंच म्हणतो की ईश्वराचे आशीर्वादच म्हणावेत की दुसरी वेव ही देशात आणि महाराष्ट्रात काही भागातच दिसते आहे, ती अजून महाराष्ट्रात दिसत नाही आणि ती येऊ नये अशीच आपली इच्छा आहे. मुख्यमंत्र्यांची भाषा न शोभणारी देवेंद्र फडणवीस यांचा आरोप. मधु चव्हाण भाजपचे प्रवक्ते आमच्यासोबत जोडले गेलेले आहे. राष्ट्रपती राजवटी संदर्भामध्ये आता देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला की अशी कोणतीही मागणी आम्ही करत नाही. मात्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचं म्हणणं आहे की ते दाखवायचे दात भाजपचे वेगळे आणि खायचे दात वेगळे हा खुलासा केल्यानंतरही भाजपचं या संदर्भातलं राजकारण सुरू राहील असं ते म्हणाले. काय म्हणणं आहे आपलं? असं आहे की सचिन सावंत हे त्या ठिकाणी एक राजकीय विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे. भारतीय जनता पक्षावर टीका सतत तुम्ही करत राहिल्यामुळे तुमच्या पक्षाचा जो राजकीय नाश होत चाललाय त्याचा काय उद्धार होणार नाही. अशी कुठलीही मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली नाही की राष्ट्रपती राजवट इथे आणावी. घटनेप्रमाणे ज्यांना त्या ठिकाणी बहुमत आहे, फ्लोअरवर सिद्ध झालंय, त्यांच्या पाठीमागे आघाडी सरकारचं काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादींचं मिळून बहुमत आहे. अशा वेळेला राष्ट्रपती राजवट त्या ठिकाणी लागू करा. राष्ट्रपती राजकारणात हा मुद्दा आला कुठून? ज्याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांना द्यायची गरज पडली तो मुद्दा आला कुठून? मुद्दा आला कुठून म्हणजे राष्ट्रपती राजवट आणतील, अमुक आणतील अशा तऱ्हेचं कुजबुज आणि वातावरण सुरू केलेलं आहे. नाही, थेट बोला ना. म्हणणं असं, महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत. 3 पक्षांमधल्या कोणत्या नेत्यानं ही कुजबूज सुरू केली? माध्यमामध्ये कुठे ते बोललेत का? माझं म्हणणं आहे, तुम्ही मला प्रश्न विचारलात तर मला उत्तर द्यायला संधी देणार की माझ्या एका वाक्यानंतर दुसरं वाक्य तुम्ही लगेच कट करणार? विस्तारानं बोला, विस्तारानं बोला. फक्त तुम्ही विस्ताराने बोलू देत नसेल तर मी विस्ताराने काय बोलणार? विस्ताराने बोला आणि पक्षाचं नाव आणि नेत्याचं नाव घ्या. कुठल्या पक्ष नाही, नेत्याचं आम्ही नाव द्यायला बांधील की ना. तुम्हाला हवं ते उत्तर देणार नाही मी. मला हवं ते उत्तर. तुम्ही माझी प्रतिक्रिया विचारल्यात, तुम्ही असं म्हणालात का की मला हवी ती प्रतिक्रिया द्या? अजिबात मला नाही. पाहिजे ती प्रतिक्रिया द्या. अजिबात नाही. मधु चव्हाण, माझं असं म्हणणं आहे की ही राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भातला मुद्दा खूप चर्चेत आला. तुम्ही म्हणताय तसं तुम्ही मला, मी तुमच्याबद्दल पूर्ण आदर आहे. मला वर्तमानपत्रामध्ये, कुजबुजीमध्ये, बातम्यांमध्ये अनेक ठिकाणी आलेलं आहे यांना राष्ट्रपती राजवट आणायची आहे, यांना अमुक करायचं आहे. आणि खायचे दात वेगळे, आमचे दाखवायचे दात वेगळे असते तर आम्हाला जे प्रचंड यश सगळ्यात असे तो हिमाचलला मिळते ते मिळालं नसतं. खायचे दात तुमचे वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत म्हणून काँग्रेसचा ऱ्हास होत चाललेला आहे. लोकांनी तुम्हाला त्या ठिकाणी जागा दाखवलेली आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचा राजकीय त्या ठिकाणी विनाश का होत चाललाय त्याची चिंता करा ना. भारतीय जनता पक्षाचे दात असे आहेत, भारतीय जनता पक्षाचे दात तसे आहेत, मोदी असे आहेत असं बोलून तुम्ही वाढणार आहात का? चिंतन तुम्ही करा ना. राज्य चाललंय. तुम्हाला सचिन सावंतांना तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे. मी आता एका ठिकाणी आहे त्यानं राज्य चाललंय. एका डिपार्टमेंटचा पोस्ट दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये नाही. 5वी 4थीला जोडल्याचं त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांना माहित नाही. महेश तपासे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते मधु चव्हाणजी. त्यांनाही आपण या संदर्भात प्रश्न करणार आहोत की मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? माजी उपमुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषद म्हणताय ना तुम्ही? हॅलो, काय म्हणताय महेशजी? देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पत्रकार परिषदेबद्दल बोलताय ना तुम्ही? अर्थात. असं आहे की सरकारवर टीका करणे हे विरोधकांचं काम आहे आणि ते त्या म्हणजे सुरुवातीपासूनच ते करत आहेत. हे सरकार जेव्हा जन्माला आलं एका वेगळ्या परिस्थितीमध्ये जन्माला आलं. त्याच्यामध्ये भिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र आले आणि त्याच्यामध्ये त्यांचा मित्र त्यांना सोडून गेला. त्याचा राग देवेंद्र फडणवीस साहेब अजून ते मनापासून घालवू शकले नाही, विसरू शकले नाही. शरद पवार हे मातब्बर नेते आहे, मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मजबूत करण्याचं काम ते करतायत असा आरोप फडणवीसांनी केलाय. नाही, आता हा 3 पक्षाचं सरकार आहे
आता राष्ट्रवादीला मजबूत करावं, काँग्रेसला मजबूत करावं, शिवसेनेने शिवसेनेला मजबूत करावं. ते गैर काय त्याच्यामध्ये? शिवसेनेच्या बद्दलचा राग, उद्धव ठाकरे साहेबांच्या बद्दलचा राग हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मनामध्ये आहे, असू शकतो, हे आम्ही समजू शकतो. पण आता 1 वर्ष झालं ना त्याला. आता 1 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये कोरोनाची एवढी मोठी बाधा आली, त्याच्यामध्ये ह्या सरकारने अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. विरोधी पक्षातल्या काही लोकांनी पण मनापासून साथ दिल्या. ज्या ज्या ठिकाणी नगरपालिका विरोधी पक्षांच्या लोकांच्याकडे होतं त्यांनी पण काम केलं. असं आम्ही म्हणतच नाही की पूर्ण त्या सरकारचं श्रेय, सर्वांचं श्रेय आहे त्याच्यामध्ये. पण आता कुठेतरी महाराष्ट्राचा जो पैसा दिल्लीमध्ये, त्याच्यात तुम्ही का टीका करत नाही? राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, ज्यांच्या विचाराचं पक्षाचं सरकार केंद्रामध्ये, त्या सरकारकडनं महाराष्ट्रातला 30,000 कोटीचा जीएसटीचा परतावा येणं बाकी आहे. त्याच्यावर एक लाईन तरी बोला, एकदा तरी बोला की मी केंद्रातल्या वित्तमंत्र्यांकडे जाईन आणि महाराष्ट्राचे पैसे आणीन, देशातल्या पंतप्रधानांकडे जाईल आणि मधु चव्हाण, यावर काय म्हणणं आहे आपलं की जीएसटीच्या परताव्या संदर्भामध्ये मात्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेमध्ये एकही उल्लेख नाही, असं महेश तपासे यांचं म्हणणं आहे. असं आहे, महेशजी माझे मित्र आहेत, मी त्यांच्याबद्दल पूर्ण आदर घेऊन सांगतो. त्यांच्या प्रतिक्रियेवर मी पत्रिका विचारलं. नाचता येणं पण अंगणवाकडं. मराठा आरक्षणामध्ये फेल्युअर झाले तर सुप्रीम कोर्टाचं सांगायचं. या ठिकाणी जिथे काँग्रेस शासित राज्य आहे त्यांनी ते सुद्धा अशा तऱ्हेनं भिकेचा करवंटा घेऊन केंद्रामध्ये गेलेले नाही आहेत. वेळोवेळी त्या ठिकाणी प्रमाण लेखामध्ये वगैरे सगळ्या माध्यमातून सांगितलेलं आहे की जीएसटीचा परतावा मिळालेला आहे. आम्ही 5 वर्ष राज्य करत होतो, त्यावेळेला सुद्धा केंद्रामध्ये बीजेपी प्रणित सरकार होतं. देवेंद्र फडणवीसांची एक तरी वाक्य सांगा, केंद्र मला पैसा देत नाही, मी केंद्राकडे जातो. आपण ज्यावेळेला एखादा त्या ठिकाणी आपलं स्वतःचं कुटुंब वसवतो तेव्हा शेजारी आपल्याला येऊन जेवण घालेल, स्वतःच्या हिमतीवर आपण आपलं कुटुंब त्या ठिकाणी निर्माण करत असतो. म्हणजे मराठा आरक्षण झालं तर सुप्रीम कोर्टाकडे, हे झालं तर तिकडे. आणि त्या ठिकाणी राज्य आर्थिक संकटात असताना अशा प्रकारची मागणी करणं हे चुकीचं आहे का मधु चव्हाण? राज्य आर्थिक संकटात आहे, ते मागणी जी आहे ती करत उठसूट सगळ्याला केंद्र सरकार काय करत नाही, केंद्र सरकार काय करत नाही, हे जे बोलणं चाललेलं आहे ना. राज्य कधी आर्थिक संकटात असेल त्यावेळेला अनेक वेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कशा प्रकारे त्या ठिकाणी केंद्राने वेळोवेळी त्यांचा पैसा दिलेला आहे हे सांगितलेलं आहे. मध्यंतरी विश्वास पाठक यांचा लेख आला होता लोकसत्तेत, त्यांनी प्रमाण आकडेवारी सहित केंद्राने किती पैसे दिले ते सांगितलेलं आहे. उठसूट त्या ठिकाणी काय करायचं, यांचा कारभार नीट चाललाय का? एक मंत्री शिक्षण मंत्री असेल तो शेतीविषयी धोरण जाहीर करतो, शेतीचा मंत्री असेल तो शिक्षणाविषयी जाहीर करतो, उच्च तंत्र शिक्षण मंत्री असेल तो आरोग्याचं धोरण जाहीर करतो. मधु चव्हाणजी, तुमच्यात काय चाललंय ते बघा पहिलं. थांबतोय मी इथेच. मधु चव्हाण, महेश तपासे, दोघांचेही खूप धन्यवाद. मेट्रो कार शेड वरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद पेटला आहे. कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागेचा वाद उच्च न्यायालयामध्ये दाखल झाला. केंद्र सरकारनं दाखल केली आहे याचिका. पुढील आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. एमएमआरडीएला जागेचा ताबा देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली. कुलाबा ते सिप्स मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागा देण्याचा वाद उच्च न्यायालयामध्ये पोहोचला. केंद्र सरकारनं या प्रकरणी याचिका दाखल केली असून जागेचा ताबा एमएमआरडीएला देण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अंतरिम स्थगिती मिळावी अशी त्यांनी मागणी केली. नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालाय. मराठा समाजाची सरकार विरोधात आक्रमक भूमिका. सरकारच्या निर्णयाविरोधात आज नाशिकात महत्वपूर्ण बैठक आहे. सरकारच्या निर्णयामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असा आरोप मराठा क्रांती मोर्चानं घेतला. विद्यार्थ्यांच्या दप्तरासंदर्भात केंद्र सरकारचं नवं धोरण. विद्यार्थ्यांच्या वजनाच्या प्रमाणात दप्तराचं ओझं असावं. विद्यार्थ्यांचे दप्तरांचे वजन कमी करण्यासाठी केंद्राचं नवं धोरण. विद्यार्थ्यांची दप्तरांच्या ओझ्यातून केंद्र सरकारनं सुटका केली. विद्यार्थ्यांच्या वजनाच्या 10% अधिक दप्तरांचं वजन असू नये असं हे नवं केंद्र सरकारचं आखलेलं धोरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा आहे. पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटला मोदी भेट देणार आहे. इन्स्टिट्यूटच्या कोरोना लशीचा ते आढावा घेतील. दुपारी 4:15 विमानतळावर मोदी दाखल होतील.
त्यानंतर ते सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहे. तर 5:30 वाजता ते पुण्याहून पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना होणार. पुण्यातला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा नेमका कसा असेल ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. 3:50 पुणे विमानतळावर मोदी दाखल होतील. 4:15 मंजरी हेलिपॅडवर ते पोहोचणार आहे. 4:25 सिरम इन्स्टिट्यूटमध्ये ते दाखल होतील. 4:25 ते 5:25 या दरम्यान कोरोना लसीचा ते आढावा घेतील, चर्चा करतील सिरमच्या अधिकाऱ्यांसोबत आणि 5:30 वाजता सिरम इन्स्टिट्यूटमधून पुढच्या कार्यक्रमासाठी ते रवाना होतील. भाजपची मोठी घोषणा. राज्यसभेच्या पोट निवडणुकी संदर्भात उमेदवारी दाखल करण्यावरून ही घोषणा आहे. सुशील कुमार मोदी यांचं नाव रामविलास पासवान यांची राज्यसभेतली जी जागा रिक्त झाली आहे त्यावर मोदी यांची वर्णी लागली. राज्यातून केंद्रात नेण्याचा भाजपाचा निर्णय आहे. रामविलास पासवान यांच्या निधनानंतर राज्यसभेतील जागा रिक्त जागेसाठी सुशील मोदी निवडणूक रिंगणात आहे. 14 डिसेंबरला पोटनिवडणुकीसाठी मतदान आहे. भाजपचं संख्याबळ पाहता सुशील मोदी निवडून येण्याची शक्यता आहे. शहीद यश देशमुख यांच्यावर आज त्यांच्या गावात अंत्यसंस्कार होणार आहे. यश देशमुख यांचं पार्थिव पिंपळगाव इथं दाखल झालंय. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. अखेरची मानवंदना देण्यासाठी मोठी गर्दी उसळली आहे. पाकच्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरमरण आलं. जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली. आपलं काय आज आहे तर उद्या नाही. मित्रांसोबत केलेले त्यांचे व्हॉट्सअप चॅट देखील सर्वत्र व्हायरल झाले. सर्वांना एकच सांगणे की हा भारत मातेकरता पाकिस्ताननं हा जो भ्याड हल्ला केलेला आहे, सर्व युवकांनी पुढे यावं, भरती व्हावं आणि या देशासाठी आपले प्राणांची आहुती देणं किंवा प्राणांची बाजी लावणं हे खूप महत्वाचं आहे. भरपूर त्याचे अनुभव आम्हाला आमच्याकडे शेअर केले. त्यांनी सांगितलं की तुम्ही बी भरती व्हा, तुम्ही बी होऊ शकता, तुम्ही प्रॅक्टिस करा. आम्हाला सर्व गोष्टी त्यांनी गायडन्स केलं आणि ग्राउंडचा असो किंवा कुठलं बी असो प्रत्येक क्षेत्रामध्ये तो आम्हाला सांगायचा तुम्ही घाबरू नका, मी आहे. मग तुम्हाला काही गरज पडली, काही हे पडलं तर मला सांगा, कुठे बी मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला सगळी मदत करेन. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीमध्ये आक्रमक झाले. पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कायद्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पंजाब आणि हरियाणातले शेतकरी हे दिल्लीमध्ये मोर्चा काढण्यासाठी आक्रमक झाले. आजच्या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा निश्चित केली जाणार आहे. सिंघू सीमेवर रात्रभर शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन होतं. दिल्लीत निरंकारी मैदानात आंदोलनाला सरकारनं प्रवेश दिला असला तरी या निरंकारी मैदानामध्ये जाण्यास शेतकरी अजिबात तयार नाही. निरंकारी मैदानाच्या संदर्भामध्ये बैठकीत चर्चा होईल. महामार्गावरच आंदोलन करण्यावर शेतकरी ठाम आहे. कृषी कायदा मागे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा शेतकऱ्यांनी निर्धार केलेला. दिल्ली आ रहे हैं और अब पंजाब से भी लाखों किसान चल चुका है. 50,000 किसान ये है. आज तेरी सीएम सिटी में 50,000 किसान है, तोड़ दिया बैरियर और दिल्ली आ रहे हैं. अभी भी समय है शाम तक का, कल सुबह तक का. अभी भी तीनों काले कानून वापस ले ले. उसमें एक लाइन ऐड कर दे कि एमएसपी की गारंटी का कानून बना दे. अभी भी समय है, नहीं तो ये किसान या तो गोळी मार ले इनका. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी सुरू असणाऱ्या लढ्यावर केंद्र सरकारच्या वतीनं अमानुष दडपशाही सुरू करण्यात आलेली आहे. दिल्लीकडे रवाना झालेल्या मोर्चावर पाण्याचे फवारे आणि पोलिसांचा अमानुष वापर करत दडपशाहीचा प्रयत्न केंद्र सरकारने सुरू केलेला आहे. किसान सभेच्या वतीनं केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा अत्यंत तीव्र शब्दात आम्ही निषेध करत आहोत. वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा जय महाराष्ट्र.